आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, काय झालं? झोप नाही लागत आहे का? काही झालंय का? मी माझ्या सुगरण बायकोचं कौतुक करण्यात कमी पडलोय का? नाही, असं काही नाही. मग मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोला ना, मी तुम्हाला आयुष्यभर ऐकायला तयार आहे. बोला. बोला, मला ऐकू तरी दे. काय माझ्या बायकोच्या मनात? बोला. काही नाही, मी असंच म्हणाले. पुलाव आवडला ना तुम्हाला? आवडला? खूप छान झाला होता, अगदी तुमच्यासारखा. मग ठीक आहे. झोपायला जायचं? चला. गौरी बेडरूम मधून घरात आली. आता पुन्हा तेच घडणार. गौरीच्या जागी आता देविका असेल. ती बेडरूम मधून घरात आणि गौरी रुद्रच्या आयुष्यातून बाहेर. रेवती, बदल होतोय, घडतोय आणि घडत राहणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? नाही, काय झालं नाहीये. मी जस्ट तुला रिमाइंड करायला आले होते. आज मीटिंग आहे ना, रेवती आंटीने फिक्स केलेली. हो हो, आहे माझ्या लक्षात. गुड. मग तू लवकर रेडी हो, तुला आणि रुद्रला जायचंय. आम्ही दोघंच? ऑफकोर्स. अगं, रेवती आंटीला आणि अर्थात मलाही फुल कॉन्फिडन्स आहे. यू बोथ विल बी इनफ. आणि देविका, तू कम्फर्टेबल आहेस ना रुद्र सोबत जायला? हो, पण आम्ही पहिल्यांदा जाणार तर. यू डोंट वरी ग, तू सगळं नीट हँडल करशील. आणि रुद्र म्हणजे काय सुमित नाहीये, तो तुला व्यवस्थित सांभाळून घे. रॅदर यू विल बिकम क्लोज. आय मीन, आता तुम्हाला एकत्र काम करायचंय तर तशी ओळखही वाढायला हवी ना. तू एकदम फ्री राहा. हो. यु नो देविका, व्हॉट आय फील? तुमच्या दोघांचं ना खूप छान ट्युनिंग जमेल. मेड आणि मालकापेक्षा तर नक्कीच बेटर. देविका, मी एक सजेस्ट करू का? तुमचं काम झालं ना की तुम्ही मस्त फिरून या नाशिकमध्ये.
तू बघितलं नसशील ना फार काही. बघू कसं जमतंय ते. चंदू काका, चंदू काका, अहो काय करताय ते थांबवा आधी. मी काय सांगते ते ऐका. मॅडम आणि रुद्र सर आता मीटिंगला जाणार आहेत, त्यांच्यासाठी ब्रेकफास्टची तयारी करा. एक मिनिट मला आठवू द्या. मॅडम आणि सर तांब्या घेऊन जाणार आहेत. नाही तांब्या नाही. मॅडम आणि सर ब्रेकफास्ट करायला जाणार आहेत. नाही ब्रेकफास्ट नाही. मग ब्रेकफास्ट. चंदू काका ते मीटिंगला जाणार आहेत, तुम्हाला ब्रेकफास्ट बनवायचा आहे. गो. हो जातो मी. हे पहिले बदलतो. हा हे कसं आवरायला पाहिजे ना. चंदू काका पण ना. देविका तू लवकर रेडी हो. हो. रेवती आंटीचा कमरे में बंद करण्याचा प्लॅन तर रेडी आहे. आता पुढचं सगळं देविकाच करेल. गौरी, तू देविकाला काम द्यायचा विचार केलास ना, ते खूप छान झालं. अगं तिला केवढा आधार झालाय त्याचा. ए बाजू ए गौरी हे ब्रेड घे. चंदू सांभाळ. तुम्हाला चहा देतो. थांबा, चहा द्यायचा ना तुम्हाला. काय झालंय चंदू? नाही काय नाही झालं. थांबा तुम्हाला सांगतो. चहा देतो मला. अरे बापरे. हळू. चटका बसेल. मग? चहा पिऊन घ्या. मस्त आहे. हे घ्या दादा. रोहित दादा तुम्ही पण चहा घ्या. मला आहे ना, मला घाई आहे. कसली घाई आहे तुला? अहो माझ्याकडे बोलायला पण वेळ नाही. चंदू काय झालंय? अहो मला अर्जंट पराठे करायचे आहेत. पराठे? हा पराठ्यांसाठी पीठ हवं असेल ना, हे बघ समोरच्याच कप्प्यात वरती बघ. मला माहितीये. मी आता काहीच विसरणार नाही. सगळं काम एकदम सोपं झालेलं आहे. त्या देविका ताईंनी काय केलं माहितीये का, त्या सगळ्या डब्यांना ना स्टिकर लावून ठेवलेत. त्याच्यावर मी सगळं एकदम पटावट काम करतोय. हा अहो चंदू शेठ, माझी कॉफी झाली का? हा चहा आहे. चहा आहे का तो? म्हणजे माझा वेळ वाया गेला. नाही कॉफी नाही केली. का म्हणजे मला इथे श्वास घ्यायला पण टाइम नाही. आता चुकून घेतला. चंदू अरे एवढ्या घाईघाईत कुणासाठी पराठे करतोयस? कुणी बाहेर निघालंय का? हो ते देविका ताई आणि रुद्र दादा फिरायला चाललेत ना. फिरायला? आता नवीन लग्न झाल्यानंतर जोडीने फिरायला जातात नाही का? चंदू काका काय बोलताय तुम्ही? जोडी ती नाहीये आणि रुद्र सरांचं माझ्याशी लग्न झालंय. मी बायको आहे त्यांची. चंदू अरे काय काही बोलतोयस? रुद्रचं गौरीशी लग्न झालंय. लक्षात ठेव, तर हे तरी विसरू नको चंदू.